मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरवला जाईल हे आधीच सांगितलं होतं असं राऊत म्हणतायत। तर महापौर पदासाठी शिंदेंच्या नेत्यांना दिल्लीत चक्रा माराव्या लागतायत असं म्हणत राऊतांनी शेवाळे यांच्या दौऱ्यावरून टोला लगावलाय। दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातात म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतंय। मी वारंवार सांगतोय महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागतात। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फोडाफोडी महापौर कुणाचा याच्यावर शेंगा फोडायला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला गल्लीमध्ये देखील कोणी विचारत नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। तुम्ही स्वतः राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते, परंतु तुम्हाला मुंबईमध्ये नगरसेवक देखील नीट निवडून आणता आले नाही। सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? संजय राऊत बांगलादेशी लोकांच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर करू इच्छितात, पाकिस्तानच्या पाठिंब्यावर मुंबईचा महापौर करू इच्छितात, परंतु त्यांचं ते स्वप्न धुळीला मिळालंय आणि मुंबईमध्ये मराठी आणि हिंदू महापौर होणार हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं।